नमस्कार मित्रांनो, जेड बुक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विचार करा आणि श्रीमंत व्हा या नेपोलियन हिलचं पुस्तकाची समरी किंवा डिटेल रिव्ह्यू आपण करणार आहोत. जसं की नावाप्रमाणेच विचार करा आणि श्रीमंत व्हा हा पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक खूप जण यामुळे वाचत नाही, कारण विचार करा आणि श्रीमंत व्हा कसे काय, विचार केल्यामुळे श्रीमंत कोण होतं यामुळे खूप जण या पुस्तकापासून हे पुस्तक वाचत नाही. त्यामुळे हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी लिहिलेले एक अतिशय उत्तम असं पुस्तक आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला हे पुस्तक वाचण्यास विनंती करतो. तर या पुस्तकाचं सर्वात पहिला आपण या लेखकाचा परिचय बघूया. लेखक हा नेपोलियन हिल एक अमेरिकन लेखक आहे. 1908 साली त्यांची प्रसिद्ध उद्योजक अँड्र्यू कार्नेगी यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या आयुष्याबद्दल जाणून घेता आलं. नेपोलियन हिल यांचा जन्म 1883 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1970. नेपोलियन हिल यांना कार्नेगीकडून ते यशाचं रहस्य जाणून घेता आलं, ज्यात अतिशय छोट्या नियमांचं पालन करून यश मिळवता येतं असा कार्नेगींचा विश्वास होता. थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा 1937 हे पुस्तक यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शक साहित्यातील सर्वाधिक विक्रीत होणारं पुस्तक हे ठरलं होतं. या पुस्तकात सर्वोत्तम प्रेरणादायी भाग हा आहे की लेखकाचा मुलगा आणि ब्लेअरचा जन्मतः श्रवण इंद्रिय नव्हती, मात्र ठाम विश्वासावर तो मोठा झाला आणि ऐकूही शकला. हे आपण पुढच्या काही भागामध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण या पुस्तकात बघणार आहोत लेखकाचं निवेदन. तर लेखक काय म्हणतात, या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात मी अशा लोकांचं विश्लेषण केलं आहे ज्यात गडगंज संपत्ती कमवण्याच्या मार्गाचं रहस्य काय याची चर्चा केली आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी याकडे माझं लक्ष वेधलं. मात्र माझ्या बालपणात वृद्धत्वाकडे झुकलेल्या स्कॉटनं अगदी सहजगत्या ते रहस्य माझ्या कानात सांगितलं. मग तो निवांतपणे आपल्या खुर्चीत बसला आणि चेहऱ्यावर मिसकीत भाव ठेवून जे सांगितलं ते मला कळलंय का हे बघू लागला. मला ते कळलंय असं त्याच्या लक्षात आलं. मग संपत्ती मिळवण्यात जे स्त्री पुरुष अपयशी ठरले होते त्यांच्या पुढे या रहस्याची मांडणी करण्यासाठी मी तयार आहे का याची त्यांना विचारणा केली. यासाठी कदाचित 20 वर्षापेक्षाही जास्त काळ लागू शकतो हे सांगायला तो विसरला नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, यात लेखकांनी म्हटलं आहे की यात 20 वर्षापेक्षाही जास्त काळ लागू शकतो. तर पहिला पॉईंट असेल आपला 20 वर्षापेक्षाही जास्त काळ लागेल. या श्रीमंत होण्यासाठी हा काळ कमी झाला आहे. काहींना 20 वर्ष लागू शकतात, पण खूप जणांसाठी हा काळ खूप कमी झालेला आहे. या पुस्तकात असं एक रहस्य कथन केलंय ज्याची जगभरातल्या विविध क्षेत्रात वावरणाऱ्या शेकडो लोकांनी यशस्वी चाचणी घेतली. ज्या रहस्यामुळे कार्नेगी इतकं प्रचंड यश मिळवू शकले. ते रहस्य जाणून इतकं ज्यांना वेळ नाही अशा लोकांसाठी पुस्तकारूपानं जतन करून ठेवलंय. लोकांच्या अनुभवाद्वारे मी त्या रहस्याची परीक्षा घ्यावी आणि ते रहस्य ठामपणे लोकांपुढे मांडावं अशी त्यांची अपेक्षा होती. हे रहस्य सर्व पब्लिक स्कूल कॉलेजमध्ये शिकवण्यात यावं अशी त्यांची इच्छा होती. कारण जर हे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं गेलं तर आपल्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल होईल, ज्यामुळे शालेय शिक्षणाचा अवधी कमी करता येईल असं त्यांना वाटत होतं. असं त्या लेखकांना वाटत होतं. श्रद्धा म्हणजे विश्वास. खूप मोठा गुण आहे हा आपल्या मानव जातीमध्ये. विश्वास, श्रद्धा
प्रकरणात तुम्ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनची आश्चर्यजनक कथा वाचणार आहात। या कथेतून एका तरुण उत्साही उद्योजकाच्या माध्यमातून कार्नेगी यांनी ज्या फॉर्म्युल्याद्वारे आपलं स्वप्न साकार केलं ते आत्मसात करायला लोक तयार आहेत, तो कसा यशस्वी करता येतो ते सांगितलं आहे। कारण या रहस्यामुळेच चार्ल्स शॉब यांना पैसा आणि संधी या दोन्ही बाबतीत प्रचंड यश मिळालं। कारण या रहस्यामुळेच चार्ल्स शॉब, नाव लक्षात ठेवा, विश्वास या चॅप्टरमध्ये चार्ल्स शॉब यांना पैसा आणि संधी या दोन्ही बाबतीत प्रचंड यश मिळालं। या फॉर्म्युल्याची किंमत जवळजवळ 600 दशलक्ष डॉलर्स इतकी होती। ओ हो, जो या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला मिळेल त्या फॉर्म्युल्याची किंमत जवळजवळ 600 दशलक्ष 10 लाख डॉलर, 610 लाख डॉलर। विश्वास या चॅप्टरमध्ये, धड्यामध्ये आपण जे फॉर्म्युला शिकणार आहोत त्या फॉर्म्युल्याची किंमत 600 दशलक्ष डॉलर्स एवढी होती आणि तो फॉर्म्युला आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत मित्रांनो। तर पुढे लेखक म्हणतात, कार्नेगींना ओळखणाऱ्या सर्वांनाच ही सत्यकथा वाचल्यावर काय मिळू शकेल याची कल्पना येईलच, पण आपल्यालाही नेमकं काय हवं आहे याची पूर्वकल्पना येईल। कार्नेगीच्या इच्छेप्रमाणे हे रहस्य हजारो स्त्री पुरुषांपर्यंत पोहोचलं आणि त्या लोकांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्याचा वापरही केला। काही लोकांना प्रचंड प्रमाणात यश मिळालं, तर काहींना त्यांच्या आपल्या कौटुंबिक सुसंवादात भर घालण्यासाठी वापर केला। याचा अतिशय परिणामकारक वापरातून एका धर्मगुरूनं आपलं वार्षिक उत्पन्न $75,000 इतकं वाढवलं। सिनसिनाटी इथल्या आर्थर नॅश या शिंप्यांचा धंदा अगदीच डबलघाईला आला होता। त्यांनी कार्नेगीचा फॉर्म्युला वापरला आणि भव्य यश मिळवून मालकाला प्रचंड लाभ मिळवून दिला। जरी मी नॅश आता यात नसले तरी तो धंदा अजूनही तेजीतच चालतो आहे। या एकमेव द्वितीय अशा प्रकारच्या प्रयोगांची वार्तापत्र मासिकांनी तोंड फाटेस्तवर स्तुती केली। मित्रांनो बघा किती महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, किती जणांना यामुळे यश भेटलं। टेक्सास येथील स्टुअर्ट ऑस्टिन वियर हे तर रहस्य जाणून इतके उत्तेजित झाले की आपला व्यवसाय बंद करून ते कायद्याचे विद्यार्थी बनले। त्यांची ही कथा पुढच्या प्रकरणात आपण वाचणार आहोत। ओके, मी लॅल सॅले एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीत जाहिरात व्यवस्थापन म्हणून काम करत होतो। जो लेखक आहे तो एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीमध्ये जाहिरात व्यवस्थापन म्हणून काम करत होते। त्यावेळी अध्यक्ष जी चॅप्लिन यांची भेट झाली। मात्र हा फॉर्म्युला उत्कृष्टरित्या वापरल्यामुळे फारशी प्रसिद्ध नसलेली ही युनिव्हर्सिटी त्यांनी नावारूपाला आणली। जर हा रहस्याचा उच्चार या पुस्तकात किमान 100 वेळा आला असला तरी अजूनही ते गुप्तच आहे, कारण इच्छुकांनी त्यांना त्याचा शोध घ्यावा आणि ते वापरावं म्हणून कुठलाही गाजावाजा न करता मी कार्नेगी यांना ते मला गुपचूप सांगितलं, मात्र त्यांचं नाव सांगितलं नाही। ओ गजब! जर तुम्ही याचा वापर करून बघण्यास तयार असाल तर प्रत्येक प्रकरणात एकदा तरी ते आलं असेल असं तुम्हाला जाणवेल, म्हणूनच ते तुम्हाला खुलेपणानं आणि अस्पष्टपणानं सांगून टाकावं असा विचार अत्यंत प्रबळतेनं माझ्या मनात कितीदा तरी येऊन गेला, पण मी ते टाळलं आहे। कारण तुम्ही स्वतःच त्याचा शोध घ्याल तेव्हा तुम्हाला त्यातून आणखी बरंच काही सापडेल। लेखकाने सांगितलंय की या धड्याच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला तो गूढ रहस्याचा फॉर्म्युला दडलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे। रहस्याचा फॉर्म्युला आपल्याला शोधायचा आहे।
त्यासाठी लेखकाने डायरेक्ट त्यामुळे त्या रहस्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. ते रहस्य नेमकं काय आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये एकदा ना एकदा तरी सांगितलं असेल. त्यामुळे ते रहस्य आपल्याला ओळखायचं आहे. आणि मग आपल्या जीवनात ते अप्लाय करायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट लेखकाने इथे सांगितली. लेखकाने जर डायरेक्ट सांगितलं असेल तर आपल्याला तेवढी त्याची किंमत कळली नसते. त्यामुळे लेखकाने डायरेक्ट न सांगता ते आपल्यावर सोडलं आहे की आपण त्याला ओळखायचं, पारखायचं, मग आपल्या जीवनात अप्लाय करायचं. तर ते आपल्याला सापडेल याची आशा नक्कीच आहे. तर पुढे आपण वाचूया. जर तुम्ही याचा वापर करून बघण्यास तयार असाल तर प्रत्येक प्रकरणात एकदा तरी ते आलं आहे असं तुम्हाला जाणवेल. म्हणूनच त्या तुम्हाला खुलेपणानं आणि स्पष्टपणानं सांगून टाकावं असा विचार अत्यंत प्रळपतेनं माझ्या मनात कितीदा तरी येऊन गेला, पण ते टाळलं. कारण तुम्ही स्वतःच त्याचा शोध घ्याल तेव्हा तुम्हाला त्यातून आणखी बरंच काही सापडेल. जर आपण लेखक म्हणतात जर आपण हे स्वतःच शोध घेतला रहस्याचा तर आपल्याला त्याहून आणखी काही शिकायला भेटेल. ओके. कधी निरुत्साही वाटत असेल, प्रयत्न करूनही यश येत नसेल, मार्गातल्या अडचणी हटत नसतील, शारीरिक व्याधी सतावत असतील तर तुमच्यासाठी एक आशेचा दिवा मी तुमच्या हाती दिलाय. माझ्या मुलानं कार्नेगी फॉर्म्युलाचा उपयोग करून स्वतःचा फायदा कसा करून घेतला ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अच्छा. लेखकाने म्हटलंय की त्यांच्या स्वतःचा मुलगा कार्नेगी यांना हा फॉर्म्युलाचा उपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतला आहे. ही गोष्ट या धड्यामध्ये आहे. विश्वास, श्रद्धा या धड्यामध्ये लेसन्समध्ये आहे. आपण ते शिकणार आहोत. आता आपण ते बघणार आहोत. लेखक पुढे सांगतात, पहिल्या महायुद्धाच्या काळात अध्यक्ष वुडरो विल्सन यांनी या रहस्याचा अत्यंत प्रभावी वापर केला. कोणी वापर केला तर वुडरो विल्सन. नाव नोट करूया. यांनी या रहस्याचा अत्यंत प्रभावी वापर केला. प्रशिक्षणादरम्यान हे रहस्य प्रत्येक सैनिकाला पुरेपूर उमजेल याची काळजी घेतली गेली. प्रशिक्षणादरम्यान याचं रहस्य प्रत्येकाला कळेलच याची काळजी घेतली गेली. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. असे एक प्रशिक्षण दिलं गेलं. त्या प्रशिक्षणादरम्यान म्हणजे या सैनिकांप्रमाणेच आपणही हे पुस्तक जर एकदम ध्यान देऊन फोकस माइंडेडने वाचलं तर या वाचण्यादरम्यान प्रशिक्षणादरम्यान आपल्याला नेमकं काय हवं हे आपल्याला नक्कीच उमजेल. त्यामुळं कीप लर्निंग अँड कीप गोईंग. सो पुढे लेखक म्हणतात, एकदा का तुम्ही या रहस्याचा वापर केला की तुम्ही आपसुकच यशाकडे खेचले गेलातच असं समजा. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. जर तुमचा यावर विश्वास नसेल तर ज्यांनी याचा वापर केला त्यांचा कार्याचा बारकाईने अभ्यास करा आणि स्वतःची खात्री करून घ्या. ओके.
कुठलीही किंमत न देता काही मिळणार नाही, म्हणूनच मी ज्या रहस्यांचा वारंवार उच्चार करतोय ते आत्मसात करणे सुद्धा योग्य ती किंमत द्यावीच लागणार आहे. मात्र होणाऱ्या लाभाचा विचार करता ती अगदीच नाममात्र अशी आहे. जर तुमचा हेतू विशिष्ट नसेल तर कितीही किंमत दिली तरी ते मिळणार नाही. लेखक या खूप इम्पॉर्टंट असं म्हणतात की या रहस्याचा उच्चार करतोय ते आत्मसात करण्यासाठी तुम्हाला कोणती ना कोणती किंमत द्यावीच लागेल. कोणतीही किंमत दिल्याशिवाय काही मिळणार नाही. कुठलीही किंमत दिल्याशिवाय काही मिळत नाही, लेखक म्हणतात. आणि त्यामुळे हे रहस्य जर तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला काहीतरी किंमत द्यावीच लागेल, योग्य ती किंमत द्यावीच लागेल. योग्य ती किंमत मीन्स तुम्हाला टाईम तर द्यावाच लागेल, वेळ द्यावा लागेल. जर तुमचा हेतू विशिष्ट नसेल तर कितीही किंमत दिली तरी ते मिळणार नाही. जर यामध्ये लेखक म्हणतात जर तुमचा हेतू हेतू विशिष्ट नसेल तर कितीही किंमत दिली तरी ते मिळणार नाही. मीन्स तुमचा गोल्स विशिष्ट हेतू मीन्स स्पेसिफिक गोल हे तुम्हाला कळायला पाहिजे. नसेल तर तुम्ही कितीही किंमत दिली तरी गोलपर्यंत पोहोचू शकत नाही. हे नसेल तर कितीही किंमत आधी काम आहे तुम्ही विशिष्ट हेतू स्पेसिफिक गोल ठरवण्याचा. स्पेसिफिक गोल ठरवा, हे तुमचं पहिलं काम. फर्स्ट डू. स्पेसिफिक गोल ठरवा. हे आपण आज शिकलो. तर पुढे लेखक म्हणतात ना ते दानाच्या रूपात मिळत ना विकत घेता येतं. कारण या रहस्याचे दोन भाग पडतात. जे हे रहस्य आत्मसात करण्यासाठी तयार आहेत त्यांच्याजवळ पहिला भाग आधीपासूनच आहे. जे हे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, आम्ही उत्सुक आहात, त्या प्रत्येकासाठी त्याचा सारखाच उपयोग आहे. तुमचं शिक्षण कितीही असलं तरी त्यांना फरक पडत नाही. माझ्या जन्माच्याही बरंच आधी थॉमस अल्वा एडिसन यांना हे रहस्य ज्ञात झालं होतं. हो. शालेय शिक्षण झालेलं असतानाही एडिसनचं जेमतेम शालेय शिक्षण झालेलं असतानाही त्यांनी या रहस्याचा सुयोग्य वापर केला आणि ते अग्रगण्य संशोधक बनले. एडिसननीही याचा वापर केला आहे, या रहस्याचा वापर केला आहे. रहस्याचा वापर केला आहे. मग ते रहस्य एडविन सी बॉर्नस यांना ज्ञात झालं. ते एडिसन यांचे सहकारी होते. त्या रहस्याचा बार्नसनी अतिशय परिणामकारक उपयोग करून घेतला. कोणी परिणामकारक उपयोग करून घेतला तर बार्नस यांनी. $, इतकं वार्षिक उत्पन्न असताना त्यांनी भविष्यकाळात अफाट संपत्ती कमावली आणि स्वतःला हवी त्यावेळी निवृत्त घेतली. या उदाहरणांवरून संपत्ती मिळवणं अशक्यप्राय गोष्ट नाही. संपत्ती मिळवणं ही काय अशक्य गोष्ट नाही. यावर आता तुमचा विश्वास बसेल. तुम्ही तुमच्या मनात जी इच्छा धरता ते घडू शकतं. कीर्ती, यश, प्रतिष्ठा, मान मरातक तुम्हाला मिळू शकतं. सेकंड लेसन आपण यावरनं शिकलो आहे. या लेसनमध्ये
या लेसनमध्ये जे आपल्या मनात इच्छा आहे ते घडू शकतं. इथे लेखकाने शकतं असं का म्हटलं आहे? घडूच शकतं, पण पूर्णपणे म्हटलं नाही. घडेनच. तुम्ही तुमच्या मनात जी इच्छा धरता ते घडेनच असं म्हटलं नाही, घडू शकतं म्हणलं. याचं कारण काय म्हणण्याचं? कारण जर आपण मनात इच्छा धरली तर कुठलाही त्याच्यात प्रॉब्लेम आला नाही, कुठलाही त्याच्यात प्रॉब्लेम किंवा मध्यस्थ काही आलं नाही, तर ते पूर्णपणे घडू शकतं. हे लेखाने अंदाज लावला. साहजिकच जीवन आहे, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणारच, त्यामुळे ते कधी कधी घडू शकत नाही आणि हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे घडू शकतं किंवा कधी कधी घडू नाही शकत. कीर्ती, यश, प्रतिष्ठा, मानमर्यादा तुम्हाला मिळू शकतं, पण कधी कधी मिळू शकत नाही. कारण मध्यस्थी काही आल्यावर, प्रॉब्लेम्स काही आल्यावर हा फॉर्म्युला बहुतेक तिथे चालू शकणार नाही. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. मिळू शकतं, घडू शकतं. ओके, तर पुढे जाऊ. मला हे कसं कळेल? हे पुस्तक वाचून तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. मला हे कसं कळेल? मला घडू शकतं, जी इच्छा आहे ते माझ्या मनात ते घडू शकतं. हे मला कसे कळेल? तर हे पुस्तक वाचून तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. कदाचित पहिल्या पानावर वा शेवटच्या पानावर वा दरम्यान कुठेतरी ते तुमची वाट बघत असेल. तुम्हाला हे पुस्तक वाचताना कुठेतरी कोणत्या तरी पानावर ते तुम्हाला नक्कीच सापडेल. हा लेखकाचा दावा आहे. पुढे लेखक म्हणतात की ज्या शेकडो अमेरिकन लोकांनी घवघवीत असं यश, आर्थिक वा अन्य क्षेत्रातलं यश मिळवलं, त्यांपैकी ही फक्त काही नावं आहे. यावरून हे सिद्ध होतं की कार्नेगीचं रहस्य समजावून घेऊन तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात उच्च स्थान नक्कीच मिळवू शकाल. हे रहस्य वापरून बघण्याची इच्छा झाल्यावर यश मिळालं नाही असा एकही माणूस मला अद्याप सापडलेला नाही. या रहस्याचा वापर न करणारी यश मिळालंय असाही माणूस माझ्या बघण्यात नाही. म्हणून मी असा निष्कर्ष काढला की स्वतःचा शोध घेण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं त्यापेक्षाही हे रहस्य अधिक महत्त्वपूर्ण आहे. या लेखकामध्ये लेखक खूप महत्त्वाचं बोलले. त्यांनी सांगितलं, तिसरं लेसन आपला स्वतःचा शोध घेण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं त्यापेक्षाही हे रहस्य अधिक महत्त्वपूर्ण आहे. स्वतःचा शोध, स्वतःची ॲनालिसिस, स्वतःचे बिहेवियर, स्वतःचे हॅबिट्स काय, स्वतःचं चरित्र काय, हे सगळं आपण ॲनालिसिस करतो. पण लेखक म्हणतात त्याहूनही इम्पॉर्टंट, त्याहूनही महत्त्वाचं आहे हे रहस्य. जे काही हे पुस्तकात सांगितलं जाणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पुढे लेखक म्हणतात की शिक्षण म्हणजे काय तेही यात सविस्तर सांगितलं आहे. पुस्तक वाचताना कधीतरी अचानक हे रहस्य तुमच्यासमोर एकदम उडी मारून उभं राहील. मात्र तुम्ही त्यासाठी तयारी असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते रहस्य ओळखता येईल. पहिल्या प्रकरणात वा शेवटच्या प्रकरणात जिथं कुठं हे रहस्य तुम्हाला समोर अवतीर्ण होईल तेव्हा एक क्षण थांबून शांतपणे त्याचा विचार करा, कारण तो क्षण तुमचा उत्कर्ष घडवणारा क्षण आहे. वा, चौथ्या लेसनमध्ये जेव्हाही आपल्याला ते रहस्य मिळेल तेव्हा एक क्षण थांबून शांतपणे त्याचा विचार करा.
त्यामुळे लेखकाने जे म्हटलं आहे ते खूप जण नाही पाळत. खूप जण वाचत जातात, जे काही समजतंय ते तेव्हा समजतंय, नंतर ते हळूहळू विसरून जातात आणि म्हणतात मी पुस्तक वाचलंय, पण त्यातलं काही समजलं नसेल, त्यातलं तुला रहस्य कळालं नसेल तर काय समजणं, काय ते पुस्तक वाचून फायदा. त्यामुळे जेव्हाही ते रहस्य आपल्याला कळेल, तुम्हाला कळेल, तेव्हा एक शांत खोलीत बसणे, त्याबद्दल थोडासा विचार करणे, तो क्षणच तुम्हाला उत्कर्षतेकडे, महानतेकडे नेईल. त्यामुळे पुढे लेखक म्हणतात, या पुस्तकात आलेल्या सर्व घटना सत्य आहेत. कुठलीही कथा, घटना काल्पनिक नाही. आपल्याला असं एक महत्त्वपूर्ण सत्य, जे काय करावं आणि काय करू नये हे सांगतं. हे सांगणं हाच याचा मुख्य हेतू आहे. नवी सुरुवात करताना आवश्यक असणारं प्रोत्साहनही यात मिळतं. मात्र एक शेवटची सूचना, जी पुस्तक वाचायची सुरुवातीआधीच तुमच्यासाठी आहे. ज्यात कार्नेगीचं रहस्य जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल तर आता रहस्याचा अर्धा भाग तुम्हाला आधीच सापडला आणि उरलेला अर्धा भाग तुम्ही लगेच ओळखू शकाल. त्यामुळे लेखकाचं निवेदन इथे संपलं आहे. तर आपण पुढील प्रकरणात या पुस्तकात आपण काय काय शिकणार आहोत त्याचं सविस्तर चर्चा करणार आहोत. रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात आपण, तर पुढे भेटूया. धन्यवाद.